नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी इथं वाघाच्या हल्ल्यात एक गाय गंभीररीत्या जखमी झाली तर गुराखी महिला वाघाच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावली। नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी आणि रामटेक तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। वाघांच्या हल्ल्याच्या घटना देखील समोर येत आहे। पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी येथील रहिवासी संजय थोरे यांची पत्नी सुषमा थोरे या गाय चरवण्यासाठी जवळच्या जंगलात गेल्या होत्या। जंगलात दबा धरून बसलेल्या वाघानं त्यांच्या गायीवर अचानकपणे हल्ला केला। वाघानं गायीवर हल्ला केल्यानं त्या घाबरल्या आणि जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करत गावाच्या दिशेनं पळत सुटल्या। महिलेचा धावा आणि आरडाओरड ऐकून इतर गुराखी एकत्र आले आणि त्यांनी आरडाओरड करून वाघाला पळून लावलं। त्यामुळे गायीचे प्राण वाचले। मात्र या प्रकारानं स्थानिक नागरिक मोठे घाबरले आहे आणि वाघाचे हल्ले रोखण्यासाठी वन विभागानं योग्य ती पावलं तातडीनं उचलावीत अशी मागणी केली आहे।